नमस्कार, मी ऐश्वर्या. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. दीपवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना गोकुळाष्टमी आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा. आता पाहणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरी जिल्ह्यात कुठल्या 2663 दहीहंड्या, बाळगोपाळांमध्ये उत्साहाचं वातावरण. नर्सवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात रत्नागिरीकर पेटून उठले. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस. आणि मुलीने रजिस्टर मॅरेज केल्याने जात पंचायतीने कुटुंबाला वाळीत टाकलं, पीडित कुटुंबाने पोलीस स्टेशन गाठलं. पाहुयात सविस्तर वृत्त. आज रत्नागिरी जिल्ह्यात 2663 दहीहंड्या फुटणार असल्याचं कळतंय. रत्नागिरीसह जिल्ह्यात दहीकाला उत्सव सुरू झाला असून शहर आणि ग्रामीण भागातील गोविंद पथकाने विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी आता सज्जता दाखवली आहे. मागील काही वर्षापासून सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दहीहंडी उत्सव साजरा करू लागले असल्याने त्या ठिकाणी लाखोंची बक्षिसं दिली जातात आणि त्याच पार्श्वभूमीवर आता दहीहंडी उत्सवाला एक वेगळं आणि आगळंवेगळं महत्त्व प्राप्त झालंय. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड, चिपळूण आणि दापोली तसेच रत्नागिरी या ठिकाणी सर्वच पक्षाच्या मंडळांनी आता मोठ्या मोठ्या दहीहंड्या बांधून त्यावरती लाखोंची बक्षिसं ठेवल्याने त्यासाठी गोविंदा पथके गोविंदारे गोपालाचा जयघोष करत दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झालेत. आज खेड शहरातील शिवसेना शिंदे गटाची मानाची दहीहंडी फोडण्यात आली आहे. तीनबत्ती नाका परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदा देखील बाळगोपाळांनी दहीहंडी फोडून आनंद लुटलाय. येथील पदाधिकारी आणि बाळगोपाळांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमचे दीपवाहिनीचे प्रतिनिधी राकेश कोळी यांनी. संपूर्ण राज्यभरात गोकुळ जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरा करण्यात येत आहे. खेड शहरात देखील गोकुळ जन्माष्टमी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आपण आता आहोत. खेड शहरातील शिवसेना युवासेना आयोजित दहीहंडीच्या उत्सवाजवळ आपल्याजवळ शहर प्रमुख कुंदनजी सातपुते आहेत. कुंदनजी काय सांगाल, जे आहे आणि काय नियोजन आहे, कशा प्रकारे हा कार्यक्रम होणार आहे? खेड शहर शिवसेना युवासेना वतीने अनेक वर्ष आपण या नाक्यावरती दहीहंडी उत्सवाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. याही वर्षी मोठ्या दिमागदाराने सन्माननीय आमदार योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करतोय. युवासेनेचे खेडेकर आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी हे सर्वजण या कार्यक्रमासाठी एकजुटीने काम करतात आणि चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जो जल्लोष असतो तोच जल्लोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. गेल्या वर्षी आपल्या इथे साधारणतः 35 गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती, परंतु यावेळेला तरुणांचा उत्साह पाहता त्यावेळेला अजून काहीपेक्षा वाढ होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि यंदा प्रथम बक्षीस वगैरे असं काय देण्यात आलेलं आहे? यावेळेला प्रथम बक्षीस आहे ते 1,11,051 आहे आणि इतर जे सलामीसाठी येतील त्यांना वेगवेगळे बक्षीस आपण रोख पारितोषिकं ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे मानाची गदा त्यांना या ठिकाणी जो मुलीला पुढे त्यांना देण्यात आहे. आणि बाहेर येणारे दक्षिण या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम चांगला झालेला आहे. त्यासाठी आपले लोकनृत्य आहेत, लावणी नृत्य आहेत, बाकीचे चांगले पारंपरिक या ठिकाणी नृत्य होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे बाळगोपाळ येणार आहेत त्यांच्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी लकी ड्रॉ ठेवलेला आहे. एक सायकल त्याच्यात आपण काढणार आहोत आणि इतर जे नागरिक येणार आहेत त्यांच्यासाठी विविध बक्षिसांचं त्या ठिकाणी लकी ड्रॉ ठेवलेला आहे आणि तो मोफत आहे. नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील खेड शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात मोठ्यावर बक्षिसांची रिच्छ आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. भरगच्च मनोरंजनाचे कार्यक्रम देखील या ठिकाणी आहेत. खरं तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिवसेनेने आपली परंपरा कायम ठेवत ही हंडी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा जोश आता सकाळपासूनच त्यांच्यामध्ये दिसून येत आहे. ही हंडी लाईव्ह पाहण्यासाठी दीपवाहिनी कनेक्ट राहा, दीपवाहिनी पाहत राहा. सातत्याने गेले 19 वर्ष खेडमध्ये मनसे दहीहंडी उत्सव जोशात साजरा करताना दिसून येतं. यंदा देखील मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येत आहे अशी भावना वैभवजी खेडेकर यांनी व्यक्त केली आहे. तरी मनसे पदाधिकाऱ्यांशी
बातचीत केली आहे आमचे दीपवाहिनीचे प्रतिनिधी राकेश कोळी यांनी. शहरात नेहमी विविधतेने नटलेल्या कार्यक्रमांनी भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल घेऊन कायम शिवाजी चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून वेगवेगळे उत्सव दरवर्षी साजरे करण्यात येतात. आज 19 वर्ष झाली दहीहंडी उत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. आज या खेड शहर मनसेचे प्रमुख किंवा खेड शहर मनसेचे सर्वेसर्वा डॉक्टर ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर आपल्यासोबत आहेत. तर काय सांगाल, आज 19 वर्ष पूर्ण होत आहेत मनसेच्या हंडीला? नक्कीच आनंद आहे आम्हाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं हा दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा करून सुरू करून आम्हाला 19 वर्ष झाली. खरं तर हा आदर्श मी ठाण्याचे स्वर्गीय आनंद दिघे यांचा दहीहंडी उत्सव पाहायचो लहानपणी आणि आयुष्यात ठरवलं होतं की दहीहंडी महोत्सव जर सुरू केला तर असाच सुरू करीन आणि तो दिवस आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली आणि 19 वर्षापूर्वी मी ज्यावेळेला दहीहंडी उत्सव साजरा केला त्यावेळेला सुरू करताना थोडासा संघर्ष करावा लागला, थोडंसं अडचण निर्माण झाल्या. परंतु हा उत्सव सुरू केल्यानंतर या उत्सवाचं स्वरूप इथल्या सगळ्या जनतेला लक्षात आल्यानंतर एकंदरीतला दहीहंडी उत्सव हा बदलत्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला. इथे स्पर्धा निर्माण झाली, इथे लोकांना विविधतेने नटलेले कार्यक्रम पाहायला मिळाले, सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल मिळाली, इथे लकी ड्रॉचे कार्यक्रम झाले. असं एक वेगळ्या अंगाने असलेला हा महोत्सव साजरा करताना मला विशेष आनंद होतो आहे आणि यावर्षी मला विशेष आनंद आहे आमचे नवीन शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या नेतृत्वाखाली हा दहीहंडी महोत्सव या ठिकाणी होतो आहे. त्याचा विशेष आनंद आम्हाला आहे. तर यावर्षी बक्षिसांची कशी काय रूपरेषा असेल? मला सांगायला या ठिकाणी अभिमान आनंद होतो आहे की गेली 19 वर्ष जे आम्ही रक्कम जी ठरवलेली 51,000 ती या ठिकाणी दिली जाते. म्हणजे जरी हंडी खाली गेली तरी आम्ही ते 51,000 रुपयाचं बक्षीस देतो. एकाच वेळेला 2 जर संघ यशस्वी झाले तर आम्ही ते विभागून देतो. परंतु लाखाची हंडी लावायची आणि 10,000 रुपये द्यायचे अशा पद्धतीचं वातावरण आमच्या या दहीहंडी महोत्सवात होत नाही. गेलेली ठरलेली रक्कम, ठरलेले चषक, ठरलेल्या गोष्टी आम्ही या ठिकाणी देतो. असं एकमेव आमचं गोविंदा पथक आहे आणि आमची एक परंपरा आहे दहीहंडी जी आम्ही या ठिकाणी सातत्याने सुरू आमच्याकडे कुठलेही नियम नाही, फक्त या दहीहंडी महोत्सवात आनंद घ्यायचा अशाच पद्धतीने वातावरण आमच्याकडे. बरंच नक्कीच यावर्षी प्रथमच त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली जी हंडी साजरी होती आपण त्यांच्याशी काय करणार? यावर्षीचा महोत्सव आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करतो. खरं तर खेडच्या जनतेच्या पसंतीस उतरलेला आणि खेडवासियांचं आकर्षण असलेला मनसेचा दहीहंडी उत्सव कसा होणार हे पाहण्यास दीपवाहिनीशी कनेक्ट राहा, दीपवाहिनी पाहत राहा. तर गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग हा खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. तरी आता तब्बल 155 किलोमीटर रस्त्याच्या पाहणी दरम्यान त्यांनी पळसपे, गडप, कोलाड, माणगाव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची भर पावसात मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आहे आणि या सर्व अधिकाऱ्यांना महामार्गावरील रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्याविषयीच्या सूचना देखील दिल्या आहेत. या पाहणी दौऱ्यादरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीचे निवेदन देखील सादर केले आहे. तर आता रत्नागिरी घटनेची मोठी अपडेट हाती लागली आहे. रत्नागिरीत एका नर्सवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात रत्नागिरीकर आता पेटून उठले आहेत. रत्नागिरीतील नागरिक आक्रमक झाले असून रास्ता रोको आंदोलन त्यांनी केलं. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी भूमिका यावेळी या नागरिकांनी घेतली. त्यामुळे येथील एक साईडची वाहतूक ठप्प झाल्याचं दिसून आलं. रत्नागिरीत घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती जमलेल्या महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. काल रत्नागिरीत नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार झाला. या तरुणीला आता शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता तिच्यावरती उपचार देखील सुरू आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे एकत्र येत हॉस्पिटल आणि परिसर दणाणून सोडला होता. रात्री उशिराने जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आलं. मात्र सध्या रत्नागिरीत तणावपूर्ण शांतता असून
आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत वातावरण शांत होईल असं चित्र काही रत्नागिरीत दिसून येत नाहीये. रत्नागिरीतील एका नर्सवरती झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा आढावा घेण्यासाठी राजन साळवी यांनी काल शासकीय रुग्णालय येथे धाव घेतली आणि या संबंधी पोलिसांशी चर्चा देखील केली. सदर जखमी युवती एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती. त्यामुळे आपल्या भगिनीवरती झालेल्या अत्याचाराच्या विरोधात या सर्व परिचारिका रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. या प्रकरणातील संबंधित दोषीला तात्काळ पकडावं आणि त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या वेळेला या परिचारिकांनी केली. दरम्यान राजन साळवी यांनी काल शासकीय रुग्णालय येथे धाव घेतली आणि पोलिसांशी बातचीत केली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता शहर पोलीस कोणती भूमिका घेतात आणि तपास कुठपर्यंत जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आज बदलापूरमध्ये पण 4 वर्षाच्या मुलींवर अत्याचार घडलाय. तिचा तरी काय दोष होता? आता त्याच विषयी बाबत रत्नागिरीमध्ये मोर्चा 29 तारखेला ठेवला आहे. या 2 दिवसात जर तो नराधम सापडला नाही तर त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आणि त्या मोर्चामध्ये सगळे सामील हे झालेच पाहिजे. महिला भगिनी सगळ्यात सामील झाल्याच पाहिजे. पूर्ण रत्नागिरी बंद करायची हाक दिलेली आहे. शाळा बंद, कॉलेज बंद, सगळं बंद. सगळ्या रत्नागिरीकरांनी सामील. आज त्यांना शिक्षा होत नाहीये. आज जर आपण रत्नागिरीत त्याला उभा चिरला रस्त्यावर तर जग हादरून सोडू आणि पुन्हा त्याला आपण 29 तारखेला आपण जे रत्नागिरीमध्ये आंदोलन करतो हे बलात्कार घडल्या प्रकरणी जर ह्या 24 तासात तू बोल जर ह्या 24 तासामध्ये नाही तर 2 दिवसामध्ये जर आरोपी मिळाला नाही तर 29 तारखेला रत्नागिरी जिल्हा बंद होईल. आपण घोषित केले रत्नागिरी जिल्हा ही बंद होईल. सगळ्या महिलांना आवाहन करायचं आहे. ह्यात पोलिसांना दिलेल्या 24 तासात फार तर 2 दिवसात जर तो नराधम पकडला गेला नाही तर 29 तारखेला अख्खी रत्नागिरी मोर्चा होणारच आहे आणि अख्खी रत्नागिरी त्यात सामील होणार आहे. अख्खी रत्नागिरी बंद करू पण त्या नराधमाला उभा चिरून टाकू आणि ते होणार. पोलिसांच्या हाती काहीच नाही ठेवायचं. त्या नराधमाला पब्लिकच्या ताब्यात द्यायचं आणि पब्लिकच्याच ताब्यात द्यायचं. त्या नराधमाला जी शिक्षा द्यायची ती आम्ही देऊ. पोलिसांनी यात काही दखल अंदाज करू नये. आज हा प्रकार झाला. सर, हा प्रकार झाला ह्या मुलीचा. तो पोलिसांनी आम्ही त्यांना विचारलं, ते काय बोलले की 2 दिवसांनी आम्ही सांगतो. आपली रत्नागिरी कितीशी मोठी आहे की तो चोर लगेच जाऊ शकणार नाही. हा पहिला प्रश्न झाला. मग ते बोलले की आम्ही कोणाला पण पकडून आणायचं की तुमच्या ताब्यात द्यायचं का चाललं. ठीक आहे, मग तिथे CCTV चालू का नाही? CCTVवर तर लगेच दिसला असताना कोण आहे तो. मग ते CCTV आजच कसे बंद झालेत की अगोदरपासून आहेत? मग रत्नागिरीत काय चाललंय काय? मग रत्नागिरीत फक्त शो करायचेच फक्त माहिती आहेत का लोकांना? रत्नागिरीच्या ह्या मुलींवरती अत्याचार होतात त्याला जबाबदार कोण आहे? आम्हाला 2 मुली आहेत त्या आम्ही कशाला सांभाळायच्या? अशा निराधार येऊन कोणी पण नेऊन पोलीनं पळवून न्यायचं आणि काय पण करायचं त्यांच्यावरती. ह्याच्यावरती जर ह्या पोरीवर आता सच्चर काही गरीब लोक आहेत ती म्हणून ते गप्पा बसतील. मग आमच्या त्या लोकांनी गरीब गप्पा बसले तरी आम्ही गप्पा बसणार नाही. आम्ही याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी उठाव करणार आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो चोर भेटलाच पाहिजे आणि त्याला आमच्या समोर उभं केलंच पाहिजे. या 2 दिवसात पोलिसांनी सांगितलेलं आहे. नाही तर 2 दिवसात आम्ही 24 तासाच्या आत तर ते नाही आलेत तर आम्ही ॲक्शन आम्ही उचलणार नाही. तर भले काही होऊ देत. आम्हाला पण 2-2, 3-3 मुली आहेत. आम्ही मुलींचं रक्षण कसं करायचं? आमच्या नवऱ्या वगैरे नाही आहेत. मी 2 मुली घेऊन आहे. माझा संताप होतो, संताप असं मुलींचं ऐकल्यावरती. कारण हा प्रकार बाहेर प्रकार झालेले आहेत त्याला हा न्याय मिळालेला नाही आहे म्हणून हा रत्नागिरीत पहिल्यांदा प्रकार झाला आहे. बोलूयात पुढच्या बातमीकडे. अडखळ इरफानिया मोहल्ला येथील रहिवासी जावेद पटेल यांच्या मुलीने रीतिरिवाजाला बगल देत आपल्या मर्जीप्रमाणे केळशी गावातील मुस्लिम तरुणाशी रजिस्टर मॅरेज केलं. त्यामुळे या पटेल कुटुंबियांना जात पंचायतीने
सामाजिक बहिष्कार घालत 2 वर्ष वाईट ठेवण्याचा निर्णय घेतला। हे कुटुंबीय गेली 8 महिने वाईट असल्याची धक्कादायक माहिती पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीतून समोर आली आहे। मुलीशी 2 वर्ष कोणतेही संबंध ठेवू नये, तसेच मुलीला माहेरी येण्यास मज्जाव करावा किंवा 30,000 रुपये दंड भरल्यास समाजाच्या यादीत घेतलं जाईल असा पवित्रा मुस्लिम समाजाच्या जात पंचायतीने घेतला असल्याची फिर्याद दापोली पोलीस स्थानकात जावेद पटेल जुलेखा पटेल यांनी आता दिली आहे। पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात आजही अनेक कुटुंबाला जात पंचायतीचे चटके बसतायत। जात पंचायतीवरती शासनाने कायद्याने बंदी घातली आहे, मात्र अनेक समाजातील जात पंचायतीचा बडगा हा काही नागरिकांवरती असल्याचं पाहायला मिळतंय। जात पंचायतीचे जाचक चटके सहन करत जीवन जगण्याची वेळ अडखळ गावातील पटेल कुटुंबियावरती आली आहे। गावातील अनेक तरुणांनी समाजाच्या रीतिरिवाजाला बगल देत लग्न केलंय। एका तरुणाने तर चक्क पाकिस्तान येथील तरुणीशी विवाह केलाय। मात्र अशा कोणत्याही लोकांकडून जात पंचायतीने दंड घेतला नाही, मग याच कुटुंबाला दंड आणि वाईट टाकण्यात का यावं असा प्रश्न या गावातील सामाजिक कार्यकर्ते मुजम्मिल जैतापकर यांनी उपस्थित केलाय। मी जुलेखा अंजडला इरफानिया मोहल्ल्याची राहणारी। माझी मुलगी तिच्या पसंतीने लग्न केलं। मला 7-8 महिने वालीत ठेवले नाहीत त्या लोकांनी, आणि मी त्या लोकांची किती विनंती केली की मला तुम्ही काय या द्या, माझी परिस्थिती नाही, मी एवढा दंड भरू शकत नाही, 30,000 रुपये दंड ठेवले नाहीत तर आम्ही भरू शकत नाही। तरीसुद्धा हे लोक बोलतात नाही तुला भरणंही भरणं आहे। मी गरीब परिस्थिती आहे, मी या दुकान सांभाळते, त्यांना मग पोट सांभाळत आहे, माझी मुलगी आहे दुसरी, मी करू शकत नाही, पण पण मानत नाही। आणि त्याच्यानंतर मला शाळेच्या मुलीला माझ्या मुलगीसाठी यातीचं लेटर पाहिजे होता, तेही त्याच्या मी संपर्क साधला की मला लेटर पाहिजे, त्याच्या घराजवळ गेला पण त्या लोकांनी काही ह्या केलं नाही। आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी बोला काय मी कमिटीला विचारीन आणि मग तुम्हाला काय ते सांगेन, पण अजून पण काय त्यांनी मला सांगितलं नाही। शेवटी मी त्याला फोन केलो आणि मग सांगलो की बघ मग तू काय उत्तर दिलेलं नाहीस, मग शाळेला मुलीला मला लेटर पाहिजे, तू काय ते करतेस का नाही। इब्राहिम आजोबाला फोन केला मी आणि बोलला तू मग मला उत्तर देतेस का नाही, तो बोलते नाही द्यायला सांगितलेलं आहे। मी बोलू कुणी नाही द्यायला सांगितलेलं आहे, कमिटीनी या तू, तो बोलते सगळ्यांनी समज। बोलू नाहीस, मुख्य कोण आहेस तू आहेस ना मुख्य, मग तू मला उत्तर द्यायला पाहिजे पहिले। मी त्यांनी बोला तसा नाही आमच्यातलं झालेलं आहे, 11 जणातलं 11 सदस्याला आम्ही बात काय ती निवडणूक करू आणि मग तुम्हाला काय ते सांगू। बोलू मग आता काय झालं निवडणूक, तर का नाही द्यायला सांगितलेलं आहे। बोलू एवढी तुमची याट मोठी आहे की गव्हर्नमेंटसुद्धा शिक्षणाला सपोर्ट करते आणि तुम्ही टाळून टाकता हे बाती। बोलू ठीक आहे मी तुम्हाला काय ते बघीन, हे मी त्याला उत्तर दिलं। आणि पुन्हा डबल पण मला लेटर पाहिजे होता, तेव्हाही नाही दिलं त्या लोकांनी लेटर। आणि माझी मुलगी गेली तिच्या मर्जीने गेली आहे, ती काय कुणाची अशी चोरचंबाडीगिरी करून गेली नाही ती। आणि बाबू आजबाच्या घरी काय काय झालं हे सर्व गावांना माहिती आहे। बाबू आजबा अध्यक्ष असून शनी त्याच्या भावानी पण काय काय कोणी केले, त्याच्या नात्यातलं सगळं काय झालं आहे, त्याला कुणालाही दंड नाही। ताबीज शिरगावकर, उमिडा वाकणकर, बिलाल मौलाना कालावे ह्या लोकांनी सर्वांनी लग्न केलं, तेव्हा कुणाला कुणी फाईन मारला नाही। यातीवाले सगळं गोदरे घेऊन झोपलेले होते, कुणी काही बोलणार नाही। आणि त्याच्यानंतर माझी मुलगी गेली तशी यातीत बसायला लागले आणि तिला घ्यायचा नाही 2 वर्षात, तेही मी मान्य केले। मी त्याला अगोदर सांगले ठीक आहे माझी परिस्थिती मी आणू शकत नाही मुलगीला आणि मी इतके पैसे तुम्हाला देऊ शकत नाही। ते मग त्या लोकांनी एकदम आतीच केले। माझ्या मुलीला भेटायला मी पुलाजवळ जायची, एक टाईम बशीरचा मुलगा भेटला, बशीर पण भेटला, गावातल्या अजून 2 व्यक्ती आमच्या पाठी पाठवलेले होते बघायला की कुठे गेली। मी ना माझी भावजाई मैमुना मजगावकर आम्ही गेलेले, तिथेही ते लोक आमच्या पाठीवर गेले। मग आम्ही पुलाजवळ अर्ध्या रात्रीला कशाला जाणार, हे तुम्हाला का कारण, आम्ही कशालाही जाऊ। माझी मुलगीला बघायला गेलो होतो, मग ह्या लोकांना माहिती होतं तरीसुद्धा माझ्यावर ते आरोप टाकतात की मुलगी येते मग मला तुम्ही वालीत टाकल्यावर तुमचं कर्तव्य होतं मला येऊन सांगायचं, मला येऊन तुम्ही सांगितल्यावर नाही। मी तुमच्याशी आरिफ वाकणकर माझ्या दुकानातलं दुसऱ्या दिवशी आला, त्यांनी सांगितलं तुला वालीत टाकलेली आहे, मला वालीत कशावरून टाकलेली आहे मी त्याला विचारले, त्यांनी मला काय ते तू जाऊन विचार मुख्याला। बोल मी मुख्याला विचारू शकत नाही, त्याच्या पायशी मी जाणार नाही। चौघातला नियम ठरवले त्या चौघा मिळून मला येऊन त्यांनी नियम सांगायचे। मला वालीत माझ्या दंड टाकल्यावर तेव्हा माझ्या भाच्याच्या घरी आल्यावर तुम्ही सर्वांनी माझ्या भाच्याला बरोबर घेऊन शनी तुम्ही नियमानं सांगितलेत, मी तुमचे मान्य केले ना।
मग हे पण मला वाल होती, ते पण तुम्ही येऊन मला सांगायचा होता. ते आडी फाकून करा आणि मला बोललं तुला वाल टाकले नाहीत मग तेव्हा मला माहिती पडला. तरी काय मी त्याच्याजवळ गेलेली नाही. मला का वालीत टाकलं हे विचारायला. आता मला माहिती होता. तंटामुक्तीकडे काय झालं? तंटामुक्त तर वळूयात पुढच्या बातमीकडे. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा कार्यकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज CBSE वेरळ येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलंय. यामध्ये मृणाली जाधव, गीत बेलोसे, साजिद कोंडेकर, समर्थ सकपाळ या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक पटकावलंय. तसेच मुग्धा शिंदे, सृष्टी पाटील, आयशा चव्हाण यांनी रजत पदक पटकावलंय. तर श्रवण पवार, श्रवण कडव यांनी कांस्य पदक पटकावलंय. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आता निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्राचार्य डॉक्टर SS अली, क्रीडा शिक्षक दादासाहेब ब्राह्मणे, रसिका पालांडे, सिद्धी पांचाळ, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी आता शुभेच्छा देखील दिल्या. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मोरवंटे बोरज येथे ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स दुबई मधील HR मॅनेजर अब्दुल समद मोहम्मद मुल्लाजी यांनी 24 ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट दिली. ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स दुबई येथे HR मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले अब्दुल समद मोहम्मद मुल्लाजी यांनी 24 ऑगस्ट रोजी ज्ञानदीप कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधून परदेशातील नोकरी आणि तेथे येणाऱ्या अडचणी यावरती मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलंय. परदेशामध्ये नोकरी करताना टाइम मॅनेजमेंट, स्किल डेव्हलपमेंट या गोष्टींचा वापर कसा करता येईल याचे उदाहरणासहित स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. तसेच यावेळी भविष्यात विद्यार्थ्यांना नोकरी आणि इंटर्नशिपसाठी सामंजस्य करार होण्यासंदर्भात देखील त्यांनी चर्चा केली. यावेळी अल मदिना एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार आरिफ मुल्लाजी देखील उपस्थित होते. तर डॉक्टर उमेश कुमार बागल, ज्ञानदीप कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट मधील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्ढा, संस्थेचे सर्व सभासद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी यांच्याकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी.